11th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू होता स्टेट्स ऑफ मॅटर, लिक्विड अँड गॅशियस स्टेट. लास्ट लेक्चरला आपण व्हॅल्यूज ऑफ आर इन डिफरंट युनिट्स, आरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत गॅस कॉन्स्टंटच्या डिफरंट युनिटमध्ये काय काय येतात ते बघितलं होतं. 3 टाईपच्या त्या व्हॅल्यूज होत्या. त्यानंतर कंबाईंड गॅस लॉ, जे आयडियल गॅस इक्वेशन आहे त्याच्यानुसार ते कंबाईंड गॅस लॉ आपण डिराईव्ह केला होता. त्याचं इक्वेशन बघितलं होतं कंबाईंड गॅस लॉचं. त्याच्यावर आधारित फॉर्म्युला किंवा प्रॉब्लेम एक आपण स्टडी केला होता कंबाईंड गॅस लॉचा, म्हणजे आपण टेम्परेचर वगैरे कसं कॅल्क्युलेट करतो किंवा प्रेशर व्हॉल्यूम वगैरे ते आपण त्याच्यावरनं कॅल्क्युलेट करू शकत होतो. त्यानंतर रिलेशन बघितलं, रिलेशन बिटवीन डेन्सिटी, मोलर मास आणि प्रेशर याच्यातलं रिलेशन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत, ते म्हणजे डाल्टन थेरी, ती बघणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. डाल्टन लॉ ऑफ पार्शल प्रेशर. आता हा लॉ काय बघूया आपण. डाल्टन लॉ ऑफ पार्शल प्रेशर. जॉन डाल्टन नॉट ओनली पुट फॉर द ॲटॉमिक थेरी बट ऑल्सो मेड सेव्हरल कॉन्ट्रीब्युशन्स टू अंडरस्टँडिंग द बिहेवियर ऑफ गॅसेस. तर तुम्हाला माहिती आहे डाल्टनची जी ॲटॉमिक थेरी आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितली, पण त्यांना अजून काय केलं, बिहेवियर ऑफ गॅसेस हे पण अंडरस्टँड केले होते. हिअर ही फॉर्म्युलेटेड the law of partial pressure in 1801. The law is applicable for those gases which do not react chemically on mixing. हा जो लॉ आहे डाल्टन लॉ ऑफ पार्शल प्रेशर, तो कशासाठी तर ॲप्लिकेबल ओनली फॉर दोज गॅसेस विच डू नॉट रिॲक्ट केमिकली ऑन मिक्सिंग. जे गॅस मिक्स केल्यानंतर केमिकली रिॲक्ट होत नाहीत त्या गॅसेससाठी फक्त हा लॉ काय तर ॲप्लिकेबल आहे. डाल्टन लॉ ऑफ पार्शल pressures. The pressure exerted by an individual gas in a mixture of 2 or more gases is called partial pressure. तर जेव्हा द प्रेशर बघा, जेव्हा 2 गॅस तुम्ही एकमेकांमध्ये मिक्स करताय तेव्हा जे प्रेशर असतं एक्झर्ट होतं त्याला काय म्हणतात तर पार्शल प्रेशर. द प्रेशर एक्झर्टेड बाय इंडिव्हिज्युअल गॅस इन अ मिक्सचर. एखादा गॅस समजा आता कॉम्बिनेशन कशाचं आहे, O2 आणि H2 हे 2 गॅस आहेत, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. याच्यामधलं त्याचे जे स्वतःचं जे प्रेशर असतं त्याला काय म्हणतात तर पार्शल प्रेशर. त्या गॅसवर जे मिक्सिंग असलेलं मिक्सरवर जे इंडिव्हिज्युअल गॅस असतात, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं एक मिक्सर आहे असं कन्सिडर करा. हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस त्यांच्या मिक्सिंगमध्ये कोणता गॅस ही करतो तर त्याचे जे इंडिव्हिज्युअल जे प्रेशर असतं ते त्याच्यामध्ये एक्झर्ट करतात, त्याला काय म्हणतात तर पार्शल प्रेशर. इट इज ऑल्सो म्हणजे जे तुमचं मिक्सर असणार आहे H2 आणि O2चं हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅसचं, त्याच्यावर जे हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय करणार स्वतःचं प्रेशर क्रिएट करतं, त्याला म्हणतात तर त्याला म्हणतात पार्शल pressure. Pressure exerted by an individual gas in a mixture of 2 or more gases is called partial pressure. It is also the pressure that each gas would exert if it were present alone. किंवा हे काही वेळी ते एकटे जरी असले तरी काय करत असतं, हे प्रेशर एक्झर्ट करत असतं. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर इज स्टेटेड ॲज. आता स्टेटमेंट आहे बघा याचं काय आहे पार्शल प्रेशरचं डाल्टन लॉच्या. द टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर ऑफ अ 2 or more non-reactive gases is the sum of partial pressure of the individual gases in the mixture. आता जेव्हा टोटल प्रेशर असतं जे मिक्सरचं, म्हणजे 2 गॅसेस एकमेकांमध्ये मिक्स झालेत, आपण कन्सिडर करूया एक गॅस आहे प्लस बी. हे 2 गॅस काय झाले एकमेकांमध्ये नॉन रिॲक्टिव्ह गॅस आहेत, एकमेकांशी काय होत नाहीत रिॲक्टिव्ह होत नाहीत. ह्या गॅसेसचं मिक्सर काय आहे AB. ह्याचं मिक्सर हा एक रिॲक्टंट आहे, हा एक रिॲक्टंट प्रोडक्ट काय मिळालं आपल्याला मिक्सर मिळालं, त्या गॅसचं मिक्सर असणार आहे. हे मिक्सरचा जो प्रेशर असतं द टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर ऑफ 2 or more रिॲक्टिव्ह स्पेसिस, 2 किंवा त्याच्यापेक्षा मोर नॉन रिॲक्टिव्ह स्पेसिस, ते दोन्ही काय होणार एकमेकांमध्ये नॉन रिॲक्टिव्ह असणार आहेत. असंच लॉ ह्याला ॲप्लिकेबल आहे हा. द सम ऑफ पार्शल प्रेशर्स ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस इन द मिक्सचर. तर ह्याचं जे प्रेशर जे असतं ते कशावर इतकं असतं तर सम ऑफ इंडिव्हिज्युअल, म्हणजे जे इंडिव्हिज्युअल त्याच्यामध्ये यूज केलेत इंडिव्हिज्युअल जे स्पेसिस असतील म्हणजे A आणि B, ह्याचं जे प्रेशर असेल तुमचं त्याच्या पार्शल प्रेशर इतकं काय असतं ते टोटल प्रेशर. समजला का लॉ. द टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर ऑफ 2 or more non-reactive gases is the sum of partial pressure of the individual gases in the mixture. प्रत्येक त्याच्यामध्ये जो गॅस असेल त्याच्या मिक्सर इतकं काय असतं ते प्रेशर असतं. द टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर ऑफ 2 or more non-reactive gases is the sum of partial pressure of individual gas in the mixture. राहील लक्षात आता बघा. इंडिव्हिज्युअल जे त्याचं प्रेशर असतं तेवढं ते काय इंडिव्हिज्युअल जे पार्शल प्रेशर असतं तेवढं त्याचं काय असतं टोटल मिक्सिंग केल्यानंतरचं तो प्रेशर असतं. फक्त खरं नॉन रिॲक्टिव्हसाठी असतात. एकमेकांमध्ये रिॲक्ट होत असले तर हा लॉ काय होत नाही ॲप्लिकेबल होत नाही. मॅथमॅटिकली डाल्टन्स लॉ मे बी एक्सप्रेस्ड ॲज
मॅथमॅटिकली द डाल्टन लॉ मे बी एक्सप्रेस्ड ॲज, आता मॅथमॅटिकली हा कसा एक्सप्रेस होतो, पी टोटल म्हणजे टोटल प्रेशर इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3. आता P1 P2 P3 काय आहेत, इंडिव्हिज्युअल पार्शल प्रेशर ऑफ कॉम्पोनंट जे त्याच्यामध्ये आपण गॅस कॉम्पोनंट जे मिक्स करणार आहे त्याचं काही इंडिव्हिज्युअल प्रेशर आहे ते P1 प्लस P2 प्लस P3. सो P टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3 ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड temperature, at constant volume and temperature, where P total is the total vapor pressure and mixture P1 and P2 P3 are the partial pressures of the individual gas 1 2 3 in the mixture. बघा P total काय तर P total is the total vapor pressure, त्यानंतर P1 P2 P3 partial pressure of the individual gas 1 2 3 in the mixture मधलं ते असेल. म्हणजे तुम्हाला समजलं काय असणार मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, P total is equal to P1 plus P2 plus P3. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे पार्शल प्रेशर अँड मोल फ्रॅक्शन. वी नो दॅट the pressure of a pure gas is given by the ideal gas equation. तर प्रेशर हे कशाने घेतलं जातं, आयडियल गॅस जे इक्वेशन आहे ते. तर तुम्हाला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन काय, PV इज इक्वल टू NRT. बघा इथे इक्वेशन दिले, PV इज इक्वल टू NRT असणार. मग काय PV इज इक्वल टू काय आपलं इक्वेशन, PV इज इक्वल टू NRT. आणि इथे जर P ठेवलं तर काय होणार, V इकडे आल्यावर डिव्हाइडमध्ये होईल NRT अपॉन V. तेच लिहिले P इज इक्वल टू NRT अपॉन V. So P is directly proportional to N. V and T are constant. जर V आणि T कॉन्स्टंट असतील आणि R पण काय असतो, गॅस कॉन्स्टंट असतो, मग काय येणार, P is directly proportional to N. हे बघा हे T कॉन्स्टंट आहे, V जर कॉन्स्टंट असेल ॲट कॉन्स्टंट V and T म्हणजे व्हॉल्यूम अँड टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल, R पण काय असतो, कॉन्स्टंट असतो. मग P इज इक्वल टू N दिले म्हणजे काय असेल इथं कुठं तरी हे एवढे सगळे कॉन्स्टंट म्हणून P डायरेक्टली प्रपोर्शनल टू N. जेव्हा प्रेशर वाढतं तेव्हा काय नंबर ऑफ मोल्स जर वाढले तर काय होतं, प्रेशर वाढू शकतं. कॉन्सिक्वेंटली द प्रेशर ऑफ एन इंडिव्हिज्युअल गॅस in a mixture of a gas is proportional to its amount in that mixture. A pressure of individual gas in a mixture of gases is proportional to amount of that mixture. जेवढा अमाऊंट मधलं जे अमाऊंट जेवढं असतं म्हणजे नंबर ऑफ मोल्स जेवढे असतील त्याला ते प्रेशर काय असतं इंडिव्हिज्युअल गॅसचं डायरेक्टली proportional असतं. This implies that the total pressure PT of mixture of a gas at constant volume and temperature is equal to the sum of pressure that individual gas exerts in the mixture. So the total pressure of a gas in a mixture of a gases at constant volume and temperature काय असतं, इक्वल टू इंडिव्हिज्युअल गॅसेसच्या प्रेशर इतकं. ते ह्या लॉवरनं पण काय झालं आपल्याला समजलं. दिस लॉ ऑफ पार्शल वेपर प्रेशर ॲज शोन इन फिगर. आता फिगरमध्ये कसा लॉ दाखवला आहे बघा, हा व्हॉल्यूम अँड टेम्परेचर आर कॉन्स्टंट. व्हॉल्यूम अँड टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवले, खाली तुम्हाला P1 P2 दाखवले. P1 हा एक फर्स्ट गॅस आहे त्याचं ते प्रेशर, त्याच्यानंतर P2 सेकंड गॅस त्याचं प्रेशर आणि कंबायनिंग दोन गॅसेस केल्यानंतरचं पण प्रेशर. मग सो PT इज इक्वल टू टोटल काय असणार P1 प्लस P2. स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन किंवा स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर. समजला का लॉ बघा, जेवढा एक गॅस असतो, जसं मी तुम्हाला A प्लस बी सांगितलं, टोटल तुमचा दुसरा गॅस कुठला कंबाईन केल्यानंतर होईल AB. त्या दोन्ही जे नॉन रिॲक्टिव्ह पाहिजेत गॅसेस त्यालाच हा लॉ ॲप्लिकेबल होतो. जेवढं त्याचं इंडिव्हिज्युअल जे पार्शल प्रेशर असतं त्याच्या इतकं टोटल काय होतं, प्रेशर होतं. सो P1 प्लस P2, P टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2 येणार. तुमचं आता व्हॉल्यूम अँड टेम्परेचर काय ठेवले, कॉन्स्टंट ठेवले, त्यामुळे तिन्ही कंटेनरमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम काय दिसतोय, सेम दिसतोय. समजला डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर. जस्ट थिंक, डू ऑल प्युअर गॅसेस ओबे ऑल द गॅस लॉज, डू द मिक्सचर ऑफ गॅसेस ओबे द गॅस लॉ. आता जेव्हा प्युअर गॅसेस जे असतात ते काय करतात, ऑल द गॅसला ओबे करत असतील, तर सगळे गॅसला ओबे करत असतील तर त्यांना काय म्हणतो आपण, आयडियल गॅस. आणि जे मिक्सचर त्याचं जे मिक्सचर असेल, जे प्युअर गॅसेस आहेत त्याचं जे मिक्सचर असेल, द मिक्सचर ऑफ गॅसेस ओबे द गॅस लॉ एस. द गॅस लॉ आर ऑल्सो ॲप्लिकेबल टू द मिक्सचर ऑफ गॅसेस. तर गॅस लॉ कशाला ॲप्लिकेबल असतो, मिक्सचर ऑफ गॅसेसला पण गॅस लॉ काय असतो, ॲप्लिकेबल आहेत. ॲज वी लर्न इन सेक्शन 10.5.3 दॅट मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ मिक्सचर ऑफ द गॅसेस सच ॲज प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम अँड अमाऊंट ऑफ गॅसेस मिक्सचर आर रिलेटेड टू बाय अन आयडियल गॅस लॉ. आता जे आयडियल जे आपण प्रॉपर्टी बघितले त्याच्यामध्ये प्रेशर म्हणजे काय, टेम्परेचर, व्हॉल्यूम, अमाऊंट, हे सगळं आपण मेजरेबल प्रॉपर्टी स्टडी केलेत. तर आयडियल गॅस इक्वेशन आपण कधी सांगतो, जेव्हा जे सगळे लॉ ओबे करत असतील तेव्हा तर आपण तो आयडियल गॅस. पण असा रिअलमध्ये कोणताच गॅस नाही की तो सगळे लॉ ओबे करतो, त्यामुळे ते त्यामध्ये थोडंफार काय दिसतं, बिहेवियरमध्ये त्यांच्या डेव्हिएशन दिसतं, म्हणून आपण
त्याच्यावरनं आयडियल गॅस सगळे लॉज कंबाईन करून आयडियल गॅस इक्वेशन काढलं होतं. मग जेव्हा तुमचे प्युअर गॅसेस असतील ते उभे करत असतील तर त्याचं जे मिक्सचर ऑफ गॅसेस असतात ते पण काय करतात, सगळे लॉज उभे करतात. इतकं लक्षात ठेवा. तुम्हाला MCQला वगैरे कुठेतरी विचारू शकतात जर त्याचं मिक्सचर गॅस लॉ उभे करतात का. द पार्शल प्रेशर ऑफ, आता पुढचं आपलं जो चालू आहे बघूया ते डाल्टन थिअरी. द पार्शल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅस कॅन बी रिटन इन टर्म्स ऑफ आयडियल गॅस इक्वेशन ॲज फॉलोज. आता प्रत्येक ह्याच्यासाठी आपण इन टर्म्स ऑफ आयडियल गॅस इक्वेशन लिहूया. P1 इज इक्वल टू, आपण जे इक्वेशन बघितलं होतं काय होतं, P इज इक्वल टू nRT अपॉन V. सो nRT आणि RT, V काय सांगितलं कॉन्स्टंट, T आणि V कॉन्स्टंट, R का असतो गॅस कॉन्स्टंट. सो P1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. हे इक्वेशन होतं. आता प्रत्येक याच्यासाठी आपण लिहूया P1, P2, P3 असं जे काय असेल ते. मग काय येणार, P1 इज इक्वल टू, हे बघा हे जे आपलं इक्वेशन होतं काय होतं, PV इज इक्वल टू nRT. त्याला आपण रिअरेंज केलं, P इज इक्वल टू काय येणार, nRT अपॉन V. मग हे nRT अपॉन V त्याला काय करायचं, आता जर हे आपण याच्यावरनं हे दोन्ही कॉन्स्टंट असतात, हे R पण कॉन्स्टंट असतो, T ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम घेतलं तर P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N येतं. मग जर आपण फक्त हे नॉर्मल लिहिलं, जर P1 असेल तर काय येणार, P N1 RT अपॉन V येतील. P2 असेल तर N2 RT अपॉन V. P3 असं प्रत्येक ह्याच्यासाठी इंडिव्हिज्युअल गॅससाठी आपण हे लिहून घेतलं. सो P1 इज इक्वल टू N1 RT अपॉन V. P2 इज इक्वल टू N2 RT अपॉन V. P3 इज इक्वल टू काय येणार, N3 RT अपॉन V अँड सो ऑन. किती गॅसेस असतील तेवढा प्रत्येक गॅसेसचं काय असणार, इंडिव्हिज्युअल हे प्रेशर असेल, प्रत्येक गॅसचं इंडिव्हिज्युअल प्रेशर. देन टोटल व्हेपर प्रेशर. सो P टोटल म्हणजे काय असणार आहे, टोटल प्रेशर असतील आपले जे P1, P2, P3 आणि जे अजून किती इंडिव्हिज्युअल गॅसेस असतील त्याचं सगळ्याचं आपण ह्या आयडियल गॅस इक्वेशनवरून प्रेशर काढू शकतो आणि ते परत काय करायचं, ॲड करायचं, त्याचं समेशन करायचं. P टोटल इज इक्वल टू N1 RT अपॉन V प्लस N2 RT अपॉन V प्लस N3 RT अपॉन V. हे काय येतील आपलं टोटल प्रेशर येईल. P1 प्लस P2 प्लस P3 ह्याच्या व्हॅल्यू आहेत ह्या, N1 RT अपॉन V प्लस N2 इंटू RT अपॉन V, N3 RT अपॉन V ह्याच्या P1, P2 आणि P3 याच्या व्हॅल्यू पुटअप केल्या. जर 4 असतील तर परत P4चं पण येईल N4 RT अपॉन V. अशा व्हॅल्यू काय होत जातील, वाढत जातील. P टोटलसाठी जेवढे गॅसेस जास्त असतील, ज्याचं मिक्सचर जास्त असेल तेवढं काय येतील, तुमचे पार्शल प्रेशर जास्त येतं, कारण प्रत्येक गॅसचं इंडिव्हिज्युअल पार्शल प्रेशर तिथं काय असतं, इन्व्हॉल्ड असतं. RT अपॉन V इंटू N1 प्लस N2 प्लस N3 डॉट डॉट, म्हणजे जे N तुमचे जास्त असतील तर ते मास येतील प्रत्येक गॅसचं. आता कॉमन काय काढलं आपण बाहेर, RT अपॉन V जे कॉमन होतं ते कॉमन बाहेर काढलं. RT अपॉन V N1 प्लस N2 प्लस N3 इज इक्वल टू RT अपॉन V इंटू N टोटल. आता हे जे पूर्ण व्हॅल्यू आहेत N1 प्लस N2 प्लस N3 त्याच्यासाठी काय घेतलं, N टोटल. मोल फ्रॅक्शन ऑफ एनी इंडिव्हिज्युअल गॅस इन द मिक्सचर इज अ गिवन बाय. आता मोल फ्रॅक्शन ही जी व्हॅल्यू असते ती कशी कॅल्क्युलेट केली जाते बघा. जर एखाद्या आपल्याला गॅसचं मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा कुठल्याही सबस्टन्सचं मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं असेल तर एक्सनं डिनोट करतात. ते मोल फ्रॅक्शन काय असतो, तो तुमचा गॅस किंवा नंबर ऑफ सबस्टन्स, जो सबस्टन्स काढणार आहे त्याचे नंबर ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ सबस्टन्स, जेवढे टोटल असतील तेवढे. म्हणजे आता जर गॅसचं आपल्याला फॉर एक्झाम्पल गॅसचं कॅल्क्युलेट करायचं असेल, एक गॅस आहे A गॅस किंवा 1 गॅस समजूया, X1 जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्या गॅसचं काय येतील, नंबर ऑफ मोल्स म्हणजे N1 प्लस टोटल मोल्स ऑफ द मिक्सरमधले टोटल मोल असतील त्याचे मोल्स म्हणजेच N1 प्लस N2 प्लस N3 किती असतील ते, असं हे मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला असतो. मग आता याच्यामध्ये टोटल 3 आपण दाखवले तसे आणि डॉट 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 म्हणजे अँड सो ऑन होतील. सो मोल फ्रॅक्शन म्हणजे त्या इंडिव्हिज्युअल गॅस इन द मिक्सचर इज गिवन बाय द इक्वेशन X1 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन नंबर ऑफ मोल्स ऑफ द दॅट गॅस, ज्याचं आपण कॅल्क्युलेट करणार आहे ते नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, ते काय असतं वरती लिहायचं न्युमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ द टोटल मोल्स. सो N1 अपॉन N टोटल हा फॉर्म्युला. जर आपल्याला X2 कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय येणार, वरती N2 येईल, खाली N1 प्लस N2 प्लस N3 आहे तसं N टोटल असं येतं. म्हणजे जर N3चं काढायचं असेल तर वरती काय येईल मला सांगा, N3 येईल आणि खाली N टोटल. असं मोल फ्रॅक्शन काय केले जातात, कॅल्क्युलेट केले जातात. मग आता बघा N1 जे आपलं इक्वेशन होतं काय होतं, आपण P इज इक्वल टू N इंटू RT अपॉन V लिहित होतो, त्याच्याऐवजी काय लिहिले आणि N1 इज इक्वल टू P1 इंटू RT अपॉन V अँड N टोटल इज इक्वल टू P टोटल इंटू RT अपॉन V. हे इक्वेशन फक्त घेतले कशावरून, जे आपल्या आधीचं इक्वेशन होतं त्याच्यावरूनच ते घेतले. N1 इज इक्वल टू P1 इंटू RT अपॉन V. सो N टोटल इज इक्वल टू P टोटल इंटू RT अपॉन V. बाय कंबायनिंग दिस इक्वेशन वी गेट. त्याची आपली व्हॅल्यू होती N1 अपॉन
एन टोटल. इथे बघा इथं आले आपलं N1 अपॉन एन टोटल. मोल फ्रॅक्शनची जी व्हॅल्यू आहे N1 अपॉन एन टोटल, त्याच्याऐवजी आपण हे काय ह्या व्हॅल्यू पुटअप करू शकतो P1 RT इंटू P1 टोटल RT अपॉन V N1 अपॉन एन टोटलसाठी. सो N1 अपॉन एन टोटल म्हणजेच काय आपलं X1 मोल फ्रॅक्शन. N1 अपॉन एन टोटल म्हणजेच X1 मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू P1 अपॉन RT अपॉन V डिवायडेड बाय P टोटल अपॉन RT अपॉन V. आता याच्यामध्ये काय कॅन्सल होऊ शकतं तर बघा RT अपॉन V काय कॅन्सल होईल, RT अपॉन V, RT अपॉन V कॅन्सल होईल. P1 अपॉन P टोटल काय येईल, P1 अपॉन P टोटल. देअरफॉर इट फॉलोज दॅट P1 इज इक्वल टू X1 इंटू P टोटल. म्हणजे आता बघा आपली व्हॅल्यू काय आली, X1 इज इक्वल टू, ही बघा X1 इज इक्वल टू P1 अपॉन P टोटल. मग जर आपल्याला P1 काढायचं असेल तर हे काय होईल, P टोटल इकडे आल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय होईल X1 इंटू P टोटल. सो P1 इज इक्वल टू X1 इंटू P टोटल. तसंच सिमिलरली P2 इज इक्वल टू X2 इंटू P टोटल, P3 इज इक्वल टू X3 इंटू P3 अँड सो ऑन. समजलं का बघा तुम्हाला. मग काय असणार आहे, दस partial pressure of a gas is obtained by multiplying the total pressure of a mixture by mole fraction of that gas. काय असतं, जो मोल फ्रॅक्शन आहे त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर टोटल गॅसला ते काय येतं, पार्शल प्रेशर. दस पार्शल प्रेशर ऑफ अ गॅस इज ऑब्टेन्ड बाय मल्टिप्लाइंग द टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर बाय मोल फ्रॅक्शन ऑफ द गॅस. आता हा लॉ राऊल्ट्स लॉ आहे, म्हणजे आपण 12th मध्ये शिकणार आहे हा, जे पार्शल प्रेशर आणि टोटल प्रेशर. पार्शल आणि टोटल प्रेशरचं काय असतं याच्यामध्ये रिलेशन. जर टोटल प्रेशरला तुम्ही मोल फ्रॅक्शन मल्टिप्लाय केलं तर काय निघतं त्याच्यामध्ये, partial pressure. The partial pressure of a gas is obtained by multiplying the total pressure of a mixture by mole fraction of that gas. मल्टिप्लाइंग त्याला मोल फ्रॅक्शन मल्टिप्लाय केलं तर काय निघतं, पार्शल प्रेशर. हा राऊल्ट्स लॉनं सांगितलेलं हे स्टेटमेंट आहे, पण इथे काही तुम्हाला दिलं नाही आहे. तो लॉ सॉल्युशनच्या बाबतीत आहे. आपण इथं गॅसेस स्टडी करतोय त्यामुळे ते काय नाव लक्षात ठेवू नका. फक्त तुम्ही लक्षात ठेवा जे प्रेशर असतं आपण पार्शल प्रेशर कसं कॅल्क्युलेट करू शकतो, जे मोल फ्रॅक्शन मल्टिप्लाइड बाय टोटल प्रेशर त्याच्यावरनं पार्शल प्रेशर आपल्याला काय करता येतं, कॅल्क्युलेट करता येतं. ह्या फॉर्म्युल्यावर आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत. आता एक आपण प्रॉब्लेम बघूया, मग तुमच्या लक्षात येईल तो फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा ते. A mixture of 28 gram N2, 8 gram helium, 40 gram neon has 20 bar pressure. What is the partial pressure of each of these gas? आता याच्यामध्ये तुम्हाला पार्शल प्रेशर विचारले, जे आत्ताच आपण रिलेशन बघितलं. पार्शल प्रेशर इज इक्वल टू टोटल प्रेशर मल्टिप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन. हे जे रिलेशन आहे ते वापरून हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. आता सॉल्युशनमध्ये पण दिले पार्शल प्रेशर मोल फ्रॅक्शन एक्स टोटल प्रेशर. पार्शल प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन इंटू टोटल प्रेशर. आता इथं जरा करेक्शन करा वाटल्यास तुम्हाला सॉल्युशनमध्ये जर पाहिजे असेल तर काय करा, पार्शल प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन इंटू टोटल प्रेशर. ते एक्स जे दिसतंय ते इंटू आहे, मल्टिप्लाइड इंटू टोटल प्रेशर इज इक्वल टू करा मध्ये तो सिम्बॉल द्या. त्याच्यानंतर आता स्टेप 1 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करावे लागतील. नंबर ऑफ मोल्स कसं कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला माहिती आहे. कसं कॅल्क्युलेट करतो आपण, वेट इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलर मास. आता त्याच्यासाठी तुम्हाला नायट्रोजन, हेलियम आणि निऑन ह्याचं मोलर मास माहीत असणं गरजेचं आहे. बघा आता स्टेप फर्स्ट, डिटरमाइन द नंबर ऑफ मोल्स ऑफ इच गॅस. प्रत्येक गॅसचा आपल्याला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायला पाहिजेत फ्रॉम इट्स मास अँड मोलर मास. त्याचं जे मास आपल्याला गिव्हन दिलं आहे ते मास आणि मोलर मास. युझिंग फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना नंबर ऑफ मोल्सचा. एन इज इक्वल टू वेट इन ग्राम म्हणजे स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम मोलर मास. आता हे जे मोलर मास आहेत ते तुम्हाला एकतर पिरियॉडिक टेबलमध्ये सगळ्याचे मिळतील तुम्हाला मोलर मास. तो आम्ही तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात ठेवा. जे नायट्रोजन, ऑक्सिजन वगैरे जे आपल्याला सारखं लागतं त्याचे तर मोलर मास लक्षात ठेवा. मग आता N2 नायट्रोजनचं एक सिंगल नायट्रोजनचं मोलर मास किती असतं तर 14 असतं. आता 2 आहेत N2, मग काय येईल 14 + 14 किती येईल मोलर मास 28. सो 28 ग्रॅम गिव्हन वेट आहे ते दिले, ते ग्रॅममधलं वेट 28 ग्रॅम डिवायडेड बाय 28 ग्रॅम पर मोल. सो मोल किती येतील तर 1 मोल. त्याच्यानंतर हेलियमचं वेट किती दिले तर 8 ग्रॅम आहे. त्याचं जो मोलर मास असतं हेलियमचं किती असतं 4 ग्रॅम. हेलियमचं मोलर मास किती असतं 4 ग्रॅम. सो 8 डिवायडेड बाय 4 किती येतील तर 2 मोल्स. हे तुम्हाला मोल कॅल्क्युलेट करता येतं. आता निऑनचं किती असतं वेट तर 20 असतं मोलर मास. तर वेट त्यांनी 40 ग्रॅम दिले आणि जे मोलर मास आहे ते काय असतं त्याचं 20. तर 28 झाले, ते फक्त करेक्शन करा. इथं काय पाहिजे तर 20 पाहिजे. तुमच्या बुकमध्ये पण ते करेक्शन करा. 20.17 काय तर ग्रॅम असतं त्याचं, पण घेताना नियर अबाउट 20 घेतात. 20.17 ग्रॅम वगैरे आहे. पिरियड टेबलमध्ये तुम्ही बघू शकता ते निऑनचं वेट. मग काय येणार तिथं मोलर मास
निऑनचं काय असणार आहे 20. सो 40 डिवायडेड बाय 20 काय येईल 2 मोल्स येतील. आता ह्या फॉर्म्युल्यावरून वेट इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलर मास, प्रत्येकाच्या मोलर मासवरून आणि ग्रॅममधल्या वेटवरून आपण काय केले नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले. तर नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट झालेत. काय आता काय करायचं मोल फ्रॅक्शन्स डिटरमाइन करायचे. डिटरमाइन द मोल फ्रॅक्शन युझिंग इच गॅस, प्रत्येक गॅसचं काय काढायचं तर आपल्याला मोल फ्रॅक्शन युझिंग फॉर्म्युला काय ज्या गॅसचं काढणार आहे ते न्यूमरेटरमध्ये घ्यायचं आणि टोटल जो नंबर ऑफ मोल्स असतील ते डिनॉमिनेटरमध्ये. तसं करा. x इंटू N2 N/N टोटल हा फॉर्म्युला वापरायचा. तर आपल्याला N2चं काढायचं आहे म्हणजे काय घेणार आपण x N2 काढायचे असेल तर N2चे मोल वरती येतील आणि N टोटल खाली येईल. मग आता टोटल मोल्स बघा, आता इथं आपले टोटल मोल्स किती आहेत 2 2 1. हे टोटल मोल्स 2 2 1 किती येतील हे 2 2 आणि 1 म्हणजे 4 + 1 किती येतील 5 मोल्स येतील. आणि नायट्रोजनचे मोल किती आहेत 1 मोल आहेत. असं प्रत्येकाचं गॅसचं काढून घ्यायचं. 1 मोल डिवायडेड बाय 1 + 2 + 2 काय येईल 1/5. हे काय आलं मोल फ्रॅक्शन म्हणजे x N2 मोल फ्रॅक्शन फॉर नायट्रोजनसाठी आलं. त्याच्यानंतर हेलियमसाठी काय काढणार आपण N हेलियम/N टोटल तसंच काढायचं. Nचे मोल्स किती आहेत हेलियमचे मोल्स किती आहेत तर 2 आहेत. टोटल मोल्स आपले 5 आहेत. 2/5 हे कशासाठी आलं हेलियमसाठी. सिमिलरली निऑनसाठी पण 2 मोल्स आहेत आणि टोटल नंबर 5 काय आहेत आपले टोटल नंबर ऑफ मोल्स काय आहेत 5 आहेत. सो 2/5. समजलं का आपण मोल फ्रॅक्शन कसं कॅल्क्युलेट केलं. ज्या तुम्हाला गॅसचं मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे तो वरती घ्यायचा आणि बाकीचे काय येतील टोटल नंबर ऑफ मोल्स. सो प्रत्येकाचं आपण मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करून घेतलं. नंतर लास्टला आपल्या फॉर्म्युलामध्ये ॲप्लिकेबल करून पार्शल प्रेशर कॅल्क्युलेट करायचं. तुम्हाला टोटल प्रेशर त्याने दिलेलंच आहे. टोटल प्रेशर किती दिले 20 दिले. 20ला फक्त जे मोल फ्रॅक्शन आले त्यांना काय करायचं मल्टिप्लाय करायचं. सो बघा स्टेप 3 कॅल्क्युलेट करता येईल. कॅल्क्युलेट द पार्शल प्रेशर ऑफ PN2. आता नायट्रोजनचं करूया x इंटू P टोटल. x म्हणजे तुमचं मोल फ्रॅक्शन इंटू P टोटल. P टोटल किती आहे 20 बार आहे. सो 1/5 इंटू 20 बार काय येईल 4 बार. हे बघा 1/5 इंटू 20 बार इज इक्वल टू 4 बार. त्याच्यानंतर हेलियमसाठी x किती आला आहे 2/5 इंटू 20 8 बार. त्यानंतर निऑनसाठी किती आहे 2.5 इंटू 20 काय येणार 8 बार. समजलं का तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करायचं पार्शल वेपर प्रेशर. या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन येतं का बघा 20. आपला जो डाल्टन लॉ आहे तो व्हेरीफाय होतो. हे 8 काय आलं 16 आणि हे 4 20 आलं का टोटल वेपर प्रेशर. इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंटच्या समेशन इतकं काय असतं टोटल प्रेशर. आणि हा लॉ ह्याच्यावरनं पण काय आपण ह्या फॉर्म्युलावरनं पण हे व्हेरीफाय होतं. समजला हा लॉ तुम्हाला. ह्याच्यावरचे प्रॉब्लेम पण असेच येतात. पहिल्यांदा काय करायचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. कशावरून तर यांचा आपला फॉर्म्युला आहे वेट इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलर मास. ह्या फॉर्म्युलावरून ते आपण कॅल्क्युलेट करायचे नंबर ऑफ मोल्स. त्याच्यानंतर मोल फ्रॅक्शन कसं कॅल्क्युलेट करतो ज्या तुम्हाला गॅसचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे त्याचे नंबर ऑफ मोल्स वरती लिहायचे खाली टोटल नंबर ऑफ मोल्स ह्याच्यावरनं ते काढायचं. त्यानंतर परत जो तुमचा x निघतो म्हणजे मोल फ्रॅक्शन मल्टिप्लाइड बाय टोटल प्रेशर मल्टिप्लाय करायचं आणि पार्शल प्रेशर कॅल्क्युलेट करायचं. समजलं. असेच याच्यावर प्रॉब्लेम पडतात. तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चरला याचा पुढचा पार्ट स्टडी करू. तोपर्यंत आज जे झाले ते परत एकदा व्हिडिओ बघा. एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे हा फॉर्म्युला तर खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर खूप क्वेश्चन्स पडतात तुम्हाला. त्यामुळे हे व्यवस्थित करा. थँक्यू.